आजकालची असलेली खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा आणि व्यायामाचा अभाव यामुळे तुम्ही गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, टाच, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मणक्यातील चकती सरकणे, संधिवात, आमवात आणि युरिक ॲसिड वाढणे यासारख्या दुखण्यास बळी पडता. या सर्वावर आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माद्वारे खात्रीशीर उपचार फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयी भव आयुर्वेदमध्येच होतात. स्क्रीनवर खाली आम्ही नंबर दिला, त्यावर लगेच फोन करा आणि उपचारांना सुरुवात करा. धन्यवाद. गुडघेदुखी, पाठ, मान, टाच व कंबरदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मणक्यातील चकती सरकणे, संधिवात, आमवात, युरिक ॲसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार. विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54. त्यानंतर शिवप्रेमींसाठी एक खुशखबर आहे, कारण देशभरातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला संपवण्यासाठी जी वाघनखं वापरली ती वाघनखं 16 नोव्हेंबरला मुंबईत येत आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार होणार आहे. या करारासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज लंडनला रवाना होणार आहेत. तर पुढील 3 वर्षांसाठी ही वाघनखं भारतात असणार असून महाराष्ट्रातील 4 प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा आणि नागपूरमधील केंद्रीय संग्रहालय तसंच कोल्हापूरचा लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी या वाघनखांचं दर्शन घेता येईल. लक्या ह्यावेळी लागा कॅनलला एकाच मोठीचं पाणी सोडलं दिसतंय. आज अरे पाणी आठवलं. अरे काल रात्री तुकाराम तात्या म्हणत होते कॅनलला पाणी आलं या आणि उसाला पाणी पाजायचं आहे, येत आहे का म्हणत होतं संध्याकाळी. पैसे दिला त्यात काय एवढे नाही अध्यक्ष कुठे गेले? अध्यक्ष अध्यक्ष काय झालं? अध्यक्ष काय म्हणलं? अध्यक्ष 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 का उठे ना गावात डबड पडलं का अध्यक्ष डोक्यात? आता काय करू? अध्यक्ष उठा घे. अध्यक्ष पाणी कॅनल पाणी चालू. गावात पाणी हातात नाही तर येईना की अजून येत तर पाणी येईना की आहे काय इथं काय नाही पण तर पाणी कशात नाही. अध्यक्ष उठा घे. उठा 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 उठा. काय झालं? काय मला सांगा मला सांग. अध्यक्ष औषध आहे का गेली? लगा माझं डोसकं तोंड पडलं का झालं? डोसकं फुटलं का काय माझं? अध्यक्ष
दोंडा नाही पडला तुमच्या डोक्यात. थांबा जरा, काय पडली ती जाऊ तू. हो का, ही डबड पडले, ही डबड दादा की मला शोधीला झाले. अजून जरा पाणी पिऊ का? बरं वाटते का? आता जरा बरं वाटतं. अरे काय यार, कोणी टाकलं माझ्या डोसक्यात? हा हो वरनी इमान चालू होतं त्यातनं पडले वाटतं. हा इमानात ना होय म्हणजे इथे शेतलं मासून माझ्या डोसक्यात टाकलं. माझा काय जीव घ्यायचा विचारायचा. सरपंचाकडे तक्रार केली पाहिजे. माझ्या जीवाला धोका आहे. मला पोलिसांचं संरक्षण पाहिजे आहे. संरक्षण आधी काय याच्यात बघा की उघडा. इमानात पडलंय. नाही बाबा, बाबा असेल तुझं तुझ बघ. अध्यक्ष बाबा असते उघडा. नाही बाबा, मला बी आवडतं तुझं तू बघ. हे राहू दे, मरू आपण दोघं सगळे. दादा मला नाही मारायचं. दमानं टिकटिक वाजते बघ बाबा. फुटला कशाला फुटला बघा. काय रे? हा अध्यक्ष, हा काय? अरे काय वेगळंच आहे. कधी बघितलं नाही. हा अध्यक्ष, ही बॉक्स बघा कसला भारी आहे. लगा हाताला बरं पडतंय. लगा वाघात ते पंजा असते की नाही, असं वाटतंय लगा हे. होय होय अध्यक्ष, तसंच आहे. लय अनमोल वाटतंय लगा हे. होय होय तू म्हणतोय तसंच. हे ऐक नाही, सरपंचाला नेऊन जाऊया आणि त्यासनी चिरूया. काय विषय? तरी बरं, हे लगा बॉक्स होता म्हणून. ते माझ्या टकोऱ्यात पडलं असतं तर आजीचा माझी वजीर झाला असता. होय होय अध्यक्ष, या ठेवा ती व्यवस्थित ठेवा. जाऊ तू बॉक्स. लय नाही बरं डोसक्यात पडलेलं लगा. चला जाऊया सरपंचाकडे. मला उचल तू आता. उठा दमन उठा. उठा की एवढं लगा अजून गार करता लक्या. ही जरा चप्पल घाल. उलटी का ते समज घाला की. चला जाऊ. मला धरला तर मी आणखीन पडीन. दूर दूर. पण तू कॉलेजला जात नाहीस आता? हे रोज जायचं असतं वे कॉलेजला. आपलं काहीतरी जायचं असते बघ. भारी वेळ तुझं. नाही तो काय आमचा लके दिसतोय का ग तुला? होय तोच आहे. हो कसा खुळा झालाय बघ, कसा बिना शर्टाचा हिंडायला लागलाय. सलमान खान झाले का काय? सलमान खानच घुसलाय अंगात त्याच्या. ते सोड, अध्यक्ष ते कपड्यावर आहे. होय पिंके, तुला खरं सांगू का, याला केला तुझ्या ना त्या अध्यक्षाचा नाद सोडायला बरोबर वाटणी होईल बघ. अगं ही सांगून वर्ष गेलं, मोबाईल ते कितीतरी ऐकत नाही त्यो. पाक त्याला वाटोळ करून सोडणार आहे त्यो बाबा तर. अध्यक्ष तर जोरात चला की. अरे काय जोरात चला. अरे डोसकं लय दुखतोय अजून माझं. नुसतं ठणक मारतंय, ठाण 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 करता या. असं अरे मार नको दुखतंय या. बरोबर चल. लक्या फडकून पिंकी आहे काय रे? अध्यक्ष अहो पिंकी जाय ही जाऊ तिला. हे जाऊ तू. अरे तिनं बघितलं काढून गेलं आपल्याकडं. लपू लपू कुठे ते लपू. लपू तुला दाखवू नकोस. दिसून देऊ नको. लपू नको. लपूलच का? लपू लपू दिसतंय का? दिसत नाही आता. काय दिसत आहे? काही सगळं दिसतंय. असं असं जरा दिसून देऊ नकोस. अरे बेनिया शर्ट कुठं आहे? अगं पिंकी आहे की शर्ट. हो अध्यक्ष शर्ट दे मग की. का गावभर प्रदर्शन लावलंय? अगं वरला शर्ट येऊ. जा आता घे जा. फेकतोयस वय? तुझा शर्ट आहे फेकायला. आणि तू काय तर गोरीला पण फिरून फिरून इकडे पाक वाया गेलेस. काय बी बोलते कशाला? गप तू. भावाचा प्रश्न आहे माझ्या. पिंकी भाऊ कोणाला म्हणत्या? इडी बिडी झाल्या का? 4 शिवाय दे पण भाऊ म्हण नको. तुला लागा भाऊ म्हणली. अध्यक्ष गप्पा कंपन. तू तर गपच बस. काय हसतयस बैलावानी घुबडा? शांत बस. तुझं काय र बैर रेड्या? जा ते शर्ट उतारून घाल पहिला. घाल पहिला तर आत्तीला सांगीन बघ. अध्यक्ष शर्ट तुला भाऊ म्हणलेला का? अध्यक्ष शर्ट आणा माझा. इथं लागा तोड आहे का काय आहे लागा? भाव 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 कुत्र्यावानी बघते लागा. तू कसं लागा सापडते गेला. तू नको सांगूस काय. मी आत्तीला ना सांगीन, मामाला पण सांगीन. आत्तीला सांग, मामाला सांग, नाही तर गावाला सांग. आम्हाला काय घंटा फरक पडत नाही. असं पण गावानं आम्हाला वळवून टाकलंय. ऐकलंय लक्या? हे थांबा जरा. लक्या बदल मध्ये काय आहे तुझ्या? कुठं काय? काय नाही काय नाही. होय र काय लपलत बघू. नाही काय काय दिसतंय सरा सरा. काय पाट आलंय वय त्याला? तुला पाठव ए, जा, तू जा मी आलो.
त्याच्या नादा लागून. चल पिंके, मला काय यांचं खरं वाटत नाही. काय ग? नक्कीच काहीतरी मोठा कांड दिसतोय. गावात कांड करत होतीच, पण आता चोऱ्या बी करायला लागली ती. अगं ए पण आमचा लक्या नाही तसा, तेव्हा आहे बघ दुसरा तसा. तुमचा लक्या अगं त्याच्याच बनेलमध्ये होता ना ती. मग त्यानं सांगितलं असं, पण आमचा लक्या नाही ग तसा. तू गप ग. अजून काहीतरी घोळ करायच्या अगोदर ना काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे यांचा. चल तू. पण करायचं काय आपण? चल मी तुला सांगते. चल. तात्या तात्या ओ तात्या तात्या ओ तात्या ए तात्या कुठे आहे ती? वज्जा नालाय का, तुझं घर आहे का आत जायला? मग तुझ्या बाच ती माझ्या बाच आपलं मग आमचंच घर आहे ती. तात्या कुठे सांगला म्हणलं नको. काय काम आहे तुझं? काय मस्त काय ते आमचं खाली काय करायचं माझं घर आहे हे. तुझं नाही तुझ्या बाचं घर आहे. तात्या कुठे आहे ती बोलू. नाही तात्या. ए गुड्डे तात्याच बोलव. तात्या काय रे? वजन नक्की आलेत. बस खाली. अरे काय गोंधळ लावलाय? अहो तात्या ही बघा की आम्हाला काय गावलं या. काय गावले? ठेव तिथं. अहो गावले म्हणून दावा रे तुम्हाला. बर जरा बस तरी शांततेत. काय सांगशील का नाही? हा काय सारखी गडबड तुझी. तुम्ही दम खाल्ला का? त्याचं काय, त्यांचं टाइमपास लावला त्याने. ए आम्ही काय बिनकामाची आहे? काय नाही म्हणून आम्ही आलो या. काय काम आहे सांग ना मग. ही दावायचं तात्याच नाही. काय दाखवायचंय? ए नका दाव रे. तुम्ही अरे तू जाऊ की मी अपेक्षा आहे. जाऊ उठा जवळ आहे. अरे मला कमा सुटतेस तू. तू काय गेलायस? दाखव ना. बरं ठीक आहे, घ्या काय आहे ते बघूया. तात्या तुमच्या पुढे सांगा बरं का, सारखी मारते मला. डॉक्टर बाय अपेक्षा काय आहे की नाही इथं? हे बघा काय आहे. तात्या ओपन करताना जरा विचार करून ओपन करा. ते नाही बॉम्ब आणलाय तर काय खेळ नाही. अरे जा आमचं बघतो. जरा शांत राहा बघूया काय आहे. हा पोरं एवढ्या तलकलीनं आली ती, आपुलकीनं आली ती, आपण बघूया काय आहे त्यात. अहो तात्या काय आहे? तुम्हाला हे मिळालं कसं? हा मिळालं कुठलं? टकुऱ्यात पडलं माझ्या. अजून दुखतं टकुर माझं. कुठनं पडलं टोकऱ्यात? अहो तात्या इमान गेलं वर इमान आणि आज दिवसात टकुऱ्याची पडलं. तू होतास का तिथं? हा मीच होतो. अभिषेक पडलो होतो मी तर. त्यानं मला किती वाटलं या. काय आहे? ऐक याचा इतिहास. याचं कथानक असं आहे, अफजल काल भल्या मोठी फौज घेऊन, हत्ती घोडे उंट चांदणीस्वार फौज घेऊन तुळजापूर पंढरपूर अशी महान क्षेत्र उद्ध्वस्त करत, मूर्ती फोडत जावळीच्या खोऱ्यापर्यंत आला. शिवरायांनी ओळखलं अफजल खान आता सामने लढण्यात अर्थ नाही, खानाला अंगावर घेतला पाहिजे. त्यांनी तुळजाभवानीचं स्मरण केलं, जिजाऊच्या संस्काराचं स्मरण केलं, रयतेच्या उभ्या संरक्षणाचं स्मरण केलं आणि शांतपणे चिंतन करून विचार मांडला. निसर्गाचा नियम आहे की सशाच्या शिकारीसाठी सशाच्या पाठीमागं कुत्रा लागतो, पण हा प्रतापगडची एवढी परम पावन माती आहे की तिथं कुत्र्याच्या पाठीमागं ससा लागलेला महाराजांनी पाहिला आणि हा निसर्गातला अद्भुत चमत्कार त्यांनी नोंद केला. त्या गोष्टीचं महाराजांना स्मरण झालं आणि अफजल खानाच्या भेटीचं ठिकाण महाराजांनी तेच निवडलं. मग शिवरायांनी काय केलं, शामियाना तिथं उभा केला. खानाला खुश करण्यासाठी, युद्धाचा विषय त्याचा डोक्यातनं बाजूला काढण्यासाठी. हाही विचाराचा गनिमी गावाचा आहे. त्याला भली मोठे माणिक मोत्यांची भेट दिली. सुवर्ण माणिक मोती रत्नजडितानं त्याला खुश केला. थोडासा त्याच्या मनावला पडदा युद्धाचा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. हाही विचाराचा गनिमी कावाचा आहे. आणि
आम्ही घाबरलो आहोत, आम्ही तुमच्या भेटीला येतोय, तुम्ही शामियान्यात यावं. त्याला आपल्या जवळ घेतला. आपलं सैन्य पेरलं जागोजाग. निर्वाणीचा सर्वांना सल्ला दिला. तुळजाभवानीची भक्ती, डोक्यातली शक्ती आणि गनिमी कावा आणि वाघ नकाची युक्ती वापरली. आणि भेटीच्या वेळेला खानानं प्रथम दगा फटका केला. शिवरायांची इथं सुद्धा नीती आपणाला दिसून येते. शिवरायांच्या पेक्षा बलदंड शरीराचा अफजल खान, आणि अफजल खानानं प्रथम शिवरायांच्यावर वार केला. हे शिवरायांनी दूरदृष्टीनं ठरवलं होतं. अंगात चिलखत घातलं होतं, डोक्याला शिरटोप लावला होता. त्यानं वार केला तेव्हा चिलखत असल्यामुळं त्याचा वार झाला नाही. शिवरायांना लक्षात आलं, खान दगाबाज आहे, नरमांस भक्षक वाघाला सोडता उपयोगाचं नाही. जिजाऊंची शिकवण होती. राजाने क्षणाचा विचार न करता वाघ नख घेतली आणि खानाच्या पोटाला लावली. क्षणाचा विलंब न लावता खानाचा कोतळा बाहेर काढला की हे महान अस्त्र म्हणजे वाघ नख आहे. आजपर्यंतच्या इतिहासात युद्धाचा भडका एका छोट्याशा गोष्टीनं युद्ध फिरवतो, असं हे शस्त्र आहे. कधीही असं झालेलं नाही, इथून पुढेही होणार नाही. असं हे वागणं आहे. आणि आज बिस्कुटवाडी आपली परम पावन झालेले. बिस्कुटवाडीच्या मातीत या वाघनकाचा स्पर्श झालेला आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. लक्या चल बाबा घरी आपल्या. अरे काय झालंय? कुठं घेऊन निघालाय? कुठं म्हणजे आमच्या घरी. हे आमचा या. अहो मला जणी मला वर नाही शिवाय दिलाय म्हणून तर माझ्या टक्करच पडलंय. तुमच्या पडलं का सांगा वर? नाही, ही माझ्यासाठी पाठवलंय महाराजांनी वर. चल रे. अरे राजा, हे ना तुझं ना माझं, ही राष्ट्राची संपत्ती आहे, भूमातेची संपत्ती आहे, रयतेच्या राज्याची संपत्ती आहे. शिवरायांची ओळख आहे, शिवरायांचं अस्त्र आहे, तमाम मानव जातीचं अस्त्र आहे. हे कुणा एकट्याचं होऊ शकत नाही. ठेव इथं. हे आपल्याला शासन दरबारी जमा करावं लागेल. काय शासन दरबार? ते अजिबात नाही. हे माझा आहे, मला मिळालं वर्ण. महाराजांचा आशीर्वाद आहे मला. मी कुणाला देणार नाही, काही नाही. हो का? काय फाड काढू नका. अरे काय ही वेळी आहे, सुधारची का काय? डॉक्टरीनबाई, ही राष्ट्राची संपत्ती आहे. आज मी तिला ही राष्ट्राची संपत्ती आपल्या राष्ट्रात नाही, राज्यात नाही, लंडनमध्ये आहे. पण राज्य सरकार, सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार विशेष प्रयत्न करून ही वाघनख स्वराज्याची अस्मिता जनतेच्या दर्शनासाठी घेऊन येत आहेत. आपणाला हे शासनाला कळवावं लागेल. ही शासनाची संपत्ती, राष्ट्राची संपत्ती शासनाकडे पोच करावी लागेल. चला आपण कामाला लागूया. अहो रंगाशेठ, काय ते मोबाईलमध्ये बघत बसला या? हां, गावातल्या काय खबरे बिबरे माहीत आहेत का नाही? हां बाळ्या, तुला कशाला ठेवलाय? गावातल्या सगळ्या खबऱ्या तुला माहीत पाहिजे त्या, आणि त्या खबऱ्या तू मला येऊन सांगायच्या. अहो तीच तर सांगा लागलो, तर तुम्ही मोबाईल बघत बसलायचा. हां, असं कुठं असते इथं? हां बाळ्या, आता खबर वक्तूस का देऊ ठोका तुला? अहो तीच तर सांगा लागलोय. हां, ऐकून घेत नाही. अहो माहीत आहे का, ती गावातला छोटा अध्यक्ष, वजीर, पुढारी, माहीत आहे का तुम्हाला काय? हां बाळ्या, मी काय गावाच्या बाहेर राहतो वीर, आणि तू त्याला पुढारी म्हणायला लागलाय? आणि मग आम्ही कोण? अहो तुम्ही पुढारी, तुमच्यामुळं आम्ही छोटे पुढारी. हां, तुम्ही नुसतं मजाक करताय. मी नाही जा. अयो बाळ्या, तू परत रुसला. हे बाळ्या, सारखं नको रुसू र. अरे मी तुझ्या पाया पडू, तू मला खबर सांग तू का आता मी जाऊ आता इथनं. असू दे, ती गावभर सगळं फिरवत बसू नका. खरी पक्की खबर सांगतो, ऐका. सांग सांग. अहो तो वजीर आहे का ना, वजीरला वाघनाक्या सापडली त्या. हां वाघनाक्या? हां. हे बाळ्या, वाघनाक्या नसतेल्या, वाघाची नका असतेली. आणि बिस्कुटवाडीत कुठं आलो वाघ?
अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनक्या आहेत त्या. हां हे बाळ्या काय बरबळायला लागलाय? अरे महाराजांच्या वाघनक्या लंडनमध्ये आहेत त्या. आणि बिस्कुटवाडीत कुठं आल्या वाघनक्या? अहो नाही मी पक्की खबर काढल्या तर काय अख्ख्या गावानं नजर ठेवल्या त्याच्यावर. हां वजीरवर मी न पक्की खबर काढल्या म्हणून सांगा लावली गुपचूप तुम्हाला. बाळ्या ही जर खबर तुझी पक्की असली ना तर त्या वाघनक्या रंगाशेठच्या वैयक्तिक संग्रहालयात पाहिजे त्या. आलं का ध्यानात? चल. अहो कुठं चल वाघनक्या आणायचे आपल्याला. मग वाघनक्या आणायला चाललोय की आपण. मग गाडी घ्या की वाघनक्या आणायची त्या. वाघनक्या आणायला का गाडी कशाला? वाघनक्या काय एवढ्या येत्या का बाळ्या? वाघनक्या एवढ्या येत्या हातात घेऊन यायच्या त्या चोरायच्या येत्या आपल्याला वाघनक्या त्या. असं म्हणतोय मी. हा चल आता मला वाघनक्या कुठं आहेत ते सांग. वागणं कधी देवा पैसे ठेवले ते अध्यक्ष. आता देव पण राखण करतोय. लगा कुलं पण आहे पाहिजे होतं. अहो आपण आहे की इथं बाहेर. वय वय आपण आहे की. लक्या डोळ्यात तेल घालून आपल्याला राखण केली पाहिजे बरं का. वय वय अध्यक्ष आपलं वागणं काय तुला का बघ महाराजांचा आशीर्वाद आहे आपल्याला. अध्यक्ष पण राजाभाऊ इथं म्हणले नक्की. अरे इथं बोललाय नाहीतर आपल्या दोघं सहित वाघ नक्की बी गायब होतील. नाही नाही राजाने शब्द दिलाय इथं म्हणून जरा जेवण खाऊन येऊन येणार रे. कपिलाकडे जाणार कपिलाला वैरण पाणी करणार आणि मग येणार तर आपण बसूया. आपलं लई नशिबायला का वागणं का आपल्याला मिळालं ती पण महाराज अध्यक्ष बघता बघता आपल्या वागणुकीची बातमी 4 दिशेला पोचल्या. चारही दिशेला काय होते अख्ख्या देशात पसायली पाहिजे. वय वय अख्ख्या देशात आपलाच करावं झाला पाहिजे. नाही वय वय लक्या लाट गेली काय अध्यक्ष अहो तोंडावरला बुरनच काढा ती. वजा अरे किती वाजता आलो तुम्ही इथं? किती वाजता आला तुम्ही? तुला किती वाजता सांगितले होते? बरं सर सर लागलं हाताला गेलं लवकर राजभाऊ. छोट्या लोकांनी बरं आहे. वाजव घंटे गाव जागा कर. अध्यक्ष अध्यक्ष दमान तू हापाकी झोपायला सुटू तेव्हा तेव्हा कुठं आहे तिकडे आता राजा भाऊ नंबर तिथं कशाला इथे होईल वाघ ना क्या देव पैसे ठेवले द्या बिरुदेवा काय पद्धतीच गबस की बिरुदेवा तेवढं वाघ नाक्याचं संरक्षण कर बरं का. आम्ही पण जरा वाईट डुलका घेतो मित्र पहिला घेतो. कोणी सगळं झोपायचं नाही. तू आता आमच्या वर झाडायला तू जागायच गप. राजा भाऊ तुम्ही पण जागायचं मी झोपणार. झो पाळा झो 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 बाळा अध्यक्ष मारा लागली की मारा काय लागलायस? अरे हे तुझं शिकलंय सगळं. वाघ नाक्याचं आपल्याला संरक्षण करायचं इथं जागायचं या कोणतरी नेलबिल का. अध्यक्ष बरोबर बोलतो राजा. तिघांनी जागण्यापेक्षा आणि पाळीनं एका एकानं जागूया. होय होय अध्यक्ष म्हणते ती पण बरोबर आहे. बरं असं करा आता तुम्ही पहिल्यांदा जागा राहा मी झोपतो. नको नको मला आता जेवले लगेच झोप येते आणि निम्याराच नाही मला झोप लागत नाही. निम्यारात्रीपासून मी पाळी देतो. होय होय आणि पाठ उठून मी पहारा देतो दोर मी झोपतो. बरोबर तू सांगतो तसंच करूया मी आता झोपतो. राजा भाऊ काय लगा ह्यासाठी कुठं माहित आहे मीच वाघ नाक्या येणार आहे. जागरा मी जागा राहतो झोप 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 लगेच झोपतो काय हा झोपा लगेच आधी जाग सुटू जाईल का. हा तू काय मांडी झोपते इकडे झोप. लगा राजा मांडी झोपते मांडी आता कशी हा झोप झो पाळा झो 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 पाळा झोप की काय झोप अंगाची हाड खिळखिळ करतोस झोप. राजा भाऊ कला बंद करा झोपून द्या आम्हाला. तुला मांडी झोपायचे नाही नाही झोप ठीक झोप.
गॉड झोपलं एकदम. आला का राजा, मार चान्स. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. उठलं पाहिजे का तू. राजा, अरे कल्टी मार कल्टी, नाहीतर उठायची विनी. ए वाजा, अरे झोपा शांतवाने, आता उठा डायरेक्ट सकाळीच. मी होतो गायब. अहो रंगाशेठ, ती बघा, ती मंदिर आहे का नाही, मंदिर, त्या मंदिरात वाघनक्की आहे त्या. आणि ती दोघं दिसतात का नाही, ती दोघं पार करायला येते. हां, असं आहे होय. होय बाळ्या. हां, एक काम कर. हां, मी जेवढं सांगतोय तेवढंच तू करायचं. बर. हां, तो ती देवळ आहे का नाही, हां, त्याच्या मागणं जायचं, पुढनं जाऊ नको. हां, ती दोघं अचानक जर उठली ना, लय मार्काची, हां, मागणं जायचं हां, आणि हळूच त्या मंदिरात जायचं, वाघ नाक्या घ्यायच्या आणि लगेच इथे यायचं माझ्याजवळ. हां हां. आणि आणि काय तर ते जेवाय बसायचं आहे तिथं, पार दिस नाही इथं ये.
बरं बरं हां आला. हे भिंगरे आईला डरडूर झोपल्या काय? हे भिंगरे अगं ही बघ की वागदा का दाखवा आणलं तुला. अगं उघड की खिडकी लवकर. भिंगरे हे भिंगरे आला का हे काय गच गाळापर खाऊन झोपल्या काय कळून झालंय. अगं भिंगरे तुला वागदा का दाखवा आणलं त्या उठकी. हे भिंगरे कोण रे बार? आला का आबा उठलं काय? राजा इथनं कळते म्हण नाही तर आबांची गोळी बरोबर डोसक्यात बसायला आपल्या. भिंगरे तू झोप आपली निवांत. पायाला परत मागणं जाय सांगितलं तर फुलले गेले. मी का चोर वाटले वे चोरी करायला. हा मी का चोर आहे विकव. हा हाय ना वाघ नक्या म्हटलं तर इथं आहे ती. कुठं वाघ नक्या तर नाही ती. हां काय बनगड आहे. हा अरे बापरे. बर ही दोघं झोपली ती. झोपली ती वरत. लक्या ए लक्या वजा वजा. अरे लक्या वाघ नक्या कुठं आहे ती. हा काय यार त्यांना कशाला उठवतोय? अरे आज ते कुठं. हा अरे वजा अरे वाघ नक्या कुठं आहे ती. हा अरे वजा वाघ नक्या कुठं आहे त्या. हा वजीर वाघ नक्या कुठं आहे त्या. अध्यक्ष अवसर बघा ही भूत नाही ही रंगाचा बाळ आहे. रंगाची बाळ आहे. हे रंगाची बाळ आहे. इथं काय करतोय. हा इथं काय करतोय म्हणजे वाघ नक्या कुठं आहे. हा वाघ नक्या चोराला आली. हा सोडा मला. सोडा मला. वाघ नक्या तर गावल्या नाही ती. आता रंग शेटलंय मारल. वाघ नका गेले की आपली लगा. अध्यक्ष अहो कुठे गेले वाघ नक्या. तुला का पाय करून सांगितलं होतं. तुम्हाला पाय करून सांगितलं होतं. वाघ नका चोरीला गेले नजे फुटलं लागा आपलं. देवाला द्याला पत्र नाही गेला असं काम झालं आपलं. अध्यक्ष कसं व्हायचं लागा आपलं. अरे तुम्ही का रडताय रे. राजा अरे आपली वाघ नका चोरीला गेले. राखण करून पण काय उपयोग नाही. वाघ नका चोरीला गेली. अरे आपल्या महाराजांची वाघ नका चोरीला गेली. तुम्ही इथं काय करत होता. अरे महाराजांची वाघ नका चोरीला गेली. ही प्यानं कुठं होतं. ए राजा तू कुठं चाल. अरे मी वाघ नका बिघडून दाखवाय गेलो होतो. तुला हातात नव्हतं का ती इथं राखण करायची पाहिजे का नाही.
अरे मजा, अरे हे काय आहे? वाघ कसं आहे तिची? तेच की मग बेंगरीला वाघ नका दाखवाय गेलो तू काय बेंगरीला. गुड्डे थांब जरा, कुठे चाललीस? पण तुला नंतर भेटे, मी आता पेशंट बघायला चालली आहे. अरे हे बी महत्वाचंच आहे. हा बोला पटापट. तात्या कुठं आहेत? तात्या का? अगं कुठं आहेत? घरी येतं का? हा घरी जाऊ, चल चल. ए थांबा, तात्या नाही आहेत घरी, ते गेलेत ग्रामपंचायत मध्ये. आता ह्याला सांगूया. गुड्डे अगं लवकरच ना मोठा कांड होणार आहे बघ. कांड? वय त्या वजनन लखेनं ना नक्की चोरी केली आहे बघ. ए किती वेळा सांगू लक्यानं नाही केली म्हणून? लक्याबद्दल काय बोलू नको. पिंके का बस, त्यात लक्यानं वजन चोरी केली आहे. मी बघितलं त्याच्या बनेलमध्ये असं काहीतरी बॉक्स सारखं होतं. हो वजा बघ त्याला बात करायला लागलाय. अगं अच्छा ते होय. अगं त्यांनी काही चोरी वगैरे केली नाही. सकाळी दोघं घरी आले होते. घरी आलते? हे बघा, तो बॉक्स आहे ना वजाला मिळालाय, आणि त्या बॉक्समध्ये दुसरं तिसरं काही नाहीये, वाघ नखे आहेत. वाघ नख्या? ती अफजलकडे असं कोता बाहेर काढलेल्या त्या? हा तेच. अगं गुड्डी त्या वाघ नखे खरे त्या वय? अगं आम्हाला सगळ्यांना खरं वाटत. आता बघू शहानिशा करायची चालली आहे. बघ म्हटलं होतं ना तुला आमच्या लक्यात चोरटा नाही म्हणून. बर बाई हेच कर तू. उगाच माझ्या डोक्यात काही पण आणती बाई. हे का गुड्डे आम्हाला बघायला मिळतील का? अगं कसल्या बघतेस? त्या वजाला तात्याने सांगितलं ठेव इथेच, मग ते घेऊन गेलाय त्या. तात्या कसं नियोजन केलंय? खट्ट केलं का नाही? अरे तुझं काम म्हणजे सोन्यावनं पिवळं. तुला एखादं काम सांगितलं त्यात उणीव शक्यच नाही. कामाचा बंदार उपाय तू. हे वीर शिवाजी, हे शूर शिवाजी, जय घोष होऊ दे, जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेर धुरंदर रणांगणीचा रांगड्या मातीतला, हा अवतार नरसिंहाचा क्षत्रिय जातीतला. झुकले अंबर कर्णा मुजरा, झुकले सागर वारे. छत्रपती हा बावळांचा घर, सह्याद्रीचे खोरे. माझ्या राजाची राजाची ऐका हो कहाणी, रायगडी भाग्य आले हो बनली राजधानी. माझ्या राजाची राजाची ऐका हो कहाणी, रायगडी भाग्य आले हो बनली राजधानी.
गर्दन का। जोड तुम्ही पूजन करून घ्या. तुमचं प्रिय आहे सगळं हे. कर्म धर्म फक्त हे स्वराज्य एक आपुले, रक्षणास सज्ज छाती ठोकून या ठाकले, ती प्रचंड गर्जना दशोधी शास कापरे, रक्त रक्त सांडले ते शूर वीर पेटले, एक एक मावळ्याने लाख लाख कापले, जात पात उच्च नीच सारे सारे छाटले, सारे सारे छाटले, सारे सारे छाटले. जन्मला मराठी देश हिंदवी स्वराज्य हे, जाहले छत्रपती राजे शिवाजी भोसले. झाले का पूजन? झालं. बर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ए चला मिरवणुकीला सुरुवात करूया. पिंकी घे मान तुला. मी अरे हो, राजांच्या नजरेत स्त्रियांना सुद्धा तेवढाच आदर होता जेवढा मावळ्यांना आदर होता. तू घे मान. मी पण पालखी घेऊ. थांबा. अय रंगराव पाटील, पाटलांची सुद्धा मुख्य भूमिका आहे. या सगळं विसरा. राजे सर्वांचे होते, गोरगरिबांचे होते, पाटलांचे होते, इनामदारांचे होते. या पालखीला मान द्या, खांदा द्या. सरपंच आपल्याला बोलू दे. चला. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. घ्या मान. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. ए लेझिम पथक, चला मिरवणुकीला सुरुवात करूया. काहीतरी ताला सुराचा मेळ लावा की. कसं वाजवत आहे? तात्या, अहो मी काय बोलते, तुम्ही वाजवा ना. अहो डॉक्टरीन बाई, आपण तुम्ही किती छान वाजवता, वाजवा ना प्लीज. बर ठीक आहे. ये रालगी इकडं, या बाजूला.
शासनापर्यंत वाघनखं सुखरूप पोचली. मोठ्या जबाबदारीतनं मुक्त झालो. अरे काय चाललंय? काय नाही कुठंच तू तोंडाव ती नव ती लका काय होती माहिती आहे का? काय ते आम्हाला मिळालंय की नाही ती वाघ नक मग ती बक्षीस काय सरकारकडं आम्हाला मिळेल का? शाबास फाकड्या. पुजाऱ्याचं ध्यान निवदावर नंबर 1चा वाघ निघालास. हे बघ, हे अगोदर शहानिशा होऊ देत, शासनाला हे कळू देत, आणि मग बघू तुझंच काय घेऊन बसलास. बिस्कुटवाडीला बी सरकार काहीतरी देईल. आम्हाला आधी देऊ दे मग बिस्कुट बघू दे. अरे तू बिस्कुटवाडीच आहे म्हणजे तुला देणारच की. आपण सुरुवात माझ्यापासून होते ती म्हणते की नाही देवा सगळ्यांचं भलं कर, सुरुवात माझ्यापासून कर, असं होते. वाघ आहेस वाघ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. तर मंडळी मला सांगा, तुम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव उलटं वाचलं आहे का? सांगते, जीवाशी. होय, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी, धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कधी शक्तीने तर कधी युक्तीने कित्येक लढाया लढल्या आणि त्या लिलया जिंकल्या सुद्धा. मंडळी, आजचा भाग तुम्ही पाहिलाच असेल, वाघनख या शस्त्राची निर्मिती एका खास मोठ्या युद्धासाठी शिवाजी महाराजांच्या युक्तीनेच झाली. मोठे एवढे असलेल्या वाघनखाने संपूर्ण युद्धाचं चित्रच पालटलं. असा हा इतिहासाला ठेवा असलेली शिवाजी महाराजांची वाघनख लंडन स्थित संग्रहालयात आजही आहेत. वाघनखांसंदर्भात नुकताच एक करार महाराष्ट्र राज्य सरकार आणि व्हिक्टोरिया अल्बर्ट या लंडन स्थित संग्रहालयात झाला. या कराराच्या माध्यमातून अशी ही मौल्यवान वाघनख आपल्याला पाहण्यासाठी महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा. मंडळी, बिस्कुटीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करत आहोत की शिवजयंती साजरी करताना कोणत्याही व्यवस्थेला त्रास होणार नाही, कुणाच्याही भावनाच दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि शिवजयंती साजरी करावी. प्रेक्षक हो, तुमच्या मनोरंजनासाठी बिस्कुटवाडी हप्त्यातून 2दा येते. तुम्ही राहू शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तर आपलं ऑरेंज ट्री एंटरटेनमेंट फिल्म्स हे चॅनल जाऊन पटकन सबस्क्राईब करा. आणि बिस्कुटीचे दर आठवड्यात आपले 2 भाग येतात, त्यांना बघा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला बिस्कुटीचे एपिसोड कसे वाटतात. धन्यवाद.